डायरेक्ट इकडे सर अक्कलकोटामध्ये हे जे ठिकाण आहे याला गुरुमंदिर असं नाव आहे. बाळाप्पा महाराजांचं मठ असंही म्हणलं जातं. आणि हे जे ठिकाण आहे हे एकमेव ठिकाण आहे जे आहे त्या स्वरूपात आजही तुम्हाला पाहायला भेटतं. याचं सगळं श्रेय स्वामींना जातं. आपल्या मठामध्ये जेवढी म्हणजे अक्कलकोटात जेवढीही मठं आहेत ना सगळीकडे नवीन बांधकाम केलेली आहे. कुठेही जुनं बांधकाम नाही आहे. असं हे ठिकाण एकमेव आहे जिथे आजही आहे त्या स्वरूपात पाहायला भेटतं. झालं असं की 2017ची गोष्ट आपल्या मठामध्ये रिनोव्हेशनचं काम काढलं. मठ अत्यंत जुनं आहे. आपल्या आता मठाला 124 वर्ष झालं. 1901मध्ये बांधकाम केलेलं आहे मठाचं. आणि मठ जुनं असल्याकारणी आपल्या मठामध्ये बांधकाम काढलं जीर्णोद्धाराचं. कलरिंगचं काम केलं. दुसरा टप्पा होता ह्या फरशांचा. ह्याच्यावरती मार्बलची स्टाईल्स लावणार होते भर पाडून लेबल करून. आणि काम चालू होणार त्याच्या आदल्या रात्री म्हणजेच तारीख आहे 25 नोव्हेंबर 2017. एक 25 नोव्हेंबरला चमत्कार घडला रात्री. तो म्हणजे हा जो सभामंडप आपण बघतो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे बरं त्याला सोड आपण या सभामंडपात ज्या उभं आहे त्या सभामंडपात महाराजांची जवळजवळ 25 पावलं उमटले गाभाऱ्याच्या समोर. तर सकाळी जेव्हा हे निदर्शनात आलं तर महाराजांचे जितकेही आतमध्ये पादुका आहेत त्या पादुकांच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठसे उमटलेले ते स्पष्ट जाणवलं. कारण ते पादुकांचं आणि या पावलांच्या ठस्यांचं सेम टू सेम मॅच होते ते आकार. तर त्याच्यावरून जाणवलं की महाराजांची पावलं आहेत. महाराजांचे पायाचे ठसे उमटले पादुकांच्या ठसे. 2017ची गोष्ट 25 नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर हा ज्यावेळी कृत्य घडलं सकाळच्या वेळी निदर्शनात आलं साहजिकच आहे. आता महाराजांची पावलं उमटलेत 2017मध्ये आपल्याला 21व्या शतकात असं ह्या महाराजांनी अनुभव दिला आहे. तर त्याचं जे काय महाराजांनी दिलेली प्रचिती आहे आता त्याचं आपल्याला जतन करून ठेवलं पाहिजे. कारण येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा त्याच्यावरती पाय पडणार. त्यामुळे ते पाय पडल्यावरती ते अदृश्य होणार. त्याचसोबत त्याची विठंबना होते. त्याचे पावित्र्य राखलं जात नाही. मग ते होऊ नये म्हणून त्या फरशा बाहेर काढून ठेवले. आजही तुम्ही बघू शकता पिंपळाचं झाड जे आहे आपण आत आल्यावरती बघतोय मठामध्ये पिंपळाच्या झाडाच्या बाजूला त्या जुन्या 25 फरशा आहेत ज्याच्यावरती महाराजांचे पायाचे ठसे उमटलेले आहेत. ते तिथे आहेत. आजही तुम्हाला ते स्पष्ट पाहायला भेटतं. ह्या 25 फरशा काढून तिथे ठेवले येणारे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याचं दर्शनाचा लाभ व्हावा. आणि इथे दुसऱ्या 25 लावल्या आणि हे पॅक करून टाकली जागा जिथून फरशा काढलेल्या. जशा दुसऱ्या फरशा लावल्या ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण मठातून महाद्वारापासून त्या मठात 200 पावलं उमटले. आणि साहजिकच आहे की 200 फरशा काढून ठेवू शकत नाही. तर महाराजांनी 2 गोष्टींची जाणीव करून दिली. या मठामध्ये माझं कायमस्वरूपी वास्तव्य आहे हे महाराजांनी जाणून दिलं. हम गया नाही जिंदा ह्याची प्रचिती दिली. आणि हे महाराजांनी दुसऱ्यांदा जाणून दिलं की या माझा मठामध्ये वास्तव्य आहे. पहिल्यांदा बाळाप्पा महाराजांना दिलेलं समाधी घेतल्याच्या 4थ्या दिवशी. सेंटरला जे पादुका बघतोय महाराजांची तुझं दर्शन घेतलं. महाराजांची मूर्ती आहे व्हाईट कलरची शॉल अंगावरती अंतरलेली आहे. त्याच्या खाली जे 2 पादुका दिसतात अंगठे दिसतात त्याला चिन्मय पादुका म्हणतात. ज्या चांदीपासून बनवलेल्या त्यांच्या स्वतः स्वामींनी वापरून सुवास्ते बाळाप्पा महाराजांना 1875मध्ये दिलेले आहेत. आता ह्या गोष्टीला 150वं वर्ष चाललं 2025मध्ये. त्या पादुका महाराजांनी दिल्या बाळाप्पा महाराजांना. आणि स्वतंत्र मठ उभा राहायला म्हणजे स्वतंत्र मठ उभा करून महाराजांनी हे शब्द उद्गारले बाळाप्पा महाराजांना. आणि त्या ठिकाणी तू ज्या ठिकाणी हे पादुका स्थापना करशील त्याला भविष्यात गुरु मंदिर म्हणून नाव आख्यायिका देईल असं महाराजांनी हे शब्द उद्गारले. म्हणून आपल्या मंदिराला 2 नावं आहेत गुरु मंदिर आणि बाळाप्पा महाराजांचं. गुरु मंदिर ह्याला 3 कारणं आहेत आपण तेही पुढे जाणून घेऊया. महाराजांनी पादुका दिल्या त्याचसोबत अजून एक कृत्य केलं. मागे जिथे अन्नपूर्ण देवी स्थापना आहे आता आपली जसा वटवृक्षाचा महाप्रसाद आहे त्याला अन्नक्षेत्र म्हणतो. तर आपल्या मठातला महाप्रसाद आहे त्याला अन्नपूर्ण देवी म्हणतो कारण स्वतः साक्षात महाराजांनी तिथे अन्नपूर्ण देवी स्थापना केलेली आहे. तर त्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे 1875मध्येचीच गोष्ट आहे. आपल्या महाप्रसादाला 150वं वर्ष आहे. आता हे 150 वर्ष झालं. 150 वर्षाचा इतिहास आहे आपल्या प्रसादाला. आता वटवृक्षाचा जो प्रसाद आहे तो 1988मध्ये चालू झाला आहे. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाने चालू केलेला प्रसाद आहे. पण हा प्रसाद स्वामींनी स्वतः चालू केलेला आहे. त्याचा इतिहास असा आहे महाराजांनी बाळाप्पा महाराजांना शब्द उद्गारले की यावत चंद्र सूर्य दिवाकर
म्हणजेच की ह्या शब्दांचा अर्थ होतो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे हे ब्रह्मांड अस्तित्वात आहे तोपर्यंत इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भाजी भाकरी भेटावी, म्हणजेच 5 पकवानाचा महाप्रसाद भेटावा. त्याच्यामध्ये गोडधोड असावा. येणारा प्रत्येक भक्त कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठलाही द्वेष न करताना त्या प्रसादाचा लाभ व्हावा आणि तो त्याचा आत्मा तृप्त होऊन तुला आशीर्वाद देऊन गेला पाहिजे, हे शब्द उद्गारले बाळाप्पा महाराजांना स्वामींनी. आणि महाराजांनी स्वतःच्या हाताने दगडाच्या चुली रचून त्याच्यावरती मोठमोठे हंडे ठेवून अग्नी प्रज्वलित केली. त्याच्यामध्ये महाराजांनी जेवण तयार केलं, शिजवलं. जेवण तयार झाल्यावरती महाराजांनी त्याच्यावरती शिवार शंकरचा जप करून गायत्री मंत्र केला आणि तो महाराजांनी नैवेद्य देवाला दाखवून स्वतः ग्रहण केला. जेवण ग्रहण केल्याच्या नंतरला स्वतः स्वामींनी उष्टवलेलं जेवण वाढवलं प्रसादामध्ये, त्या जेवणामध्ये म्हणजे जेवणाचं रूपांतर प्रसादामध्ये केलं. त्याच्यामध्ये पावित्रता आणली आणि तो प्रसाद उचलून महाराजांनी बाळाप्पा महाराजांच्या हातात दिला आणि अखंड स्वरूपी चालू ठेवायला सांगितला. त्यावेळी चालू झालेला प्रसाद आजही चालू आहे. गेल्या 150 वर्ष झाले. असा अक्कलकोटातला पहिला प्रसाद आहे जे स्वतः स्वामींनी स्वतःच्या हाताने चालू केलं. असा 150 वर्षाचा इतिहास आहे प्रसादाला. तसंच 30 एप्रिल 1878 मंगळवारी दुपारी 12 वाजता महाराजांनी देह सोडला. सगुण रूप त्याग केला. ते ठिकाण होतं वटवृक्ष. वटवृक्षाखाली महाराजांनी देह सोडला. महाराजांनी देह सोडला त्याच्या काही क्षणांपूर्वी त्यांनी सगळ्या सेवेकऱ्यांना जवळ बोलवलं आणि मठाची रचना करायला सांगितली, म्हणजेच वटवृक्षाची. आणि तिथून पुढे तसं कार्य तुम्हाला चालवायचं म्हणून ती सेवा दिली, प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या. त्यातल्या त्यात बाळाप्पा महाराज एकमेव अशी व्यक्ती होती जी महाराजांनी त्याला शिष्य मानले होते. महाराजांनी कोणाला शिष्य मानलं असेल तर फक्त बाळाप्पा महाराज, बाकी कोणीही त्यांचे शिष्य नव्हते. तर बाळाप्पा महाराजांना जवळ बोलवून त्यांना एक जबाबदारी दिली गेली. ती म्हणजे बाळाप्पा महाराजांना स्वामींनी शिक्कामोर्तब दिला. शिक्कामोर्तब म्हणजे महाराजांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या 7 पवित्र गोष्टी ज्याला निजधाम वस्तू म्हणतो त्या काढून शरीरावरून बाळाप्पा महाराजांना दिल्या. आणि यावत चंद्रसूर्य दिवाकर स्वामी नामाचा प्रचार कर म्हणून गुरुपीठाची गादी निर्माण करायला सांगितली. गुरुपीठाची गादी म्हणजे गुरु शिष्याची परंपरा अखंड स्वरूपी चालू ठेवायची. स्वामींचं आणि बाळाप्पा महाराजांचं गुरु शिष्याचं नातं होतं. ते नातं जे होतं त्यांचं गुरु शिष्याचं, ती परंपरा कायमस्वरूपी चालली पाहिजे म्हणून महाराजांनी गुरुपीठाची गादी निर्माण करायला. तर आपल्या मठामध्ये 3 गाद्या चालल्यात स्वामींच्या. पहिलं जे महाराजांनी स्थान चालू केलं होतं वटवृक्षाखाली, त्यांच्यानंतरला इथे चालू झालेलं. तर पहिले बाळाप्पा महाराज गादीवर विराजमान झाले. त्यांच्यानंतरला त्यांचे शिष्य गंगाधर महाराज, तिसरे अक्कलकोटचे गजानन महाराज, शेगावचे नाही. अशा 3 गुरुपीठाच्या गाद्या चालल्या आपल्या इथे, ज्याला गुरु परंपरा म्हणतो आपण, ती अखंड स्वरूपी इथे चालली. आणि त्याचसोबत बाळाप्पा महाराजांना उत्तराधिकारी ठरवलं, म्हणजेच की माझ्या गादीचा वारसदार तू आहेस. आणि त्यावेळी शिक्कामोर्तब म्हणून त्यांना 7 गोष्टी दिल्या शरीरावरतून काढून. त्या म्हणजे करंगळीतली सोन्याची अंगठी श्री स्वामी समर्थना करलेली, हातातला दंड, हातातला ध्वज म्हणजे झेंडा, 4थ्या अंगावरची छाटी म्हणजे शॉल, 5वी रुद्राक्षाची माळ, 6वी एकमुखी कंठमणी, 7वी चरमपादुका. अशा 7 गोष्टी बाळाप्पा महाराजांना स्वामींनी शरीरावरतून काढून शिक्कामोर्तब म्हणून पुढे त्यांच्या हातामध्ये सोपवलं. आणि तिथून पुढे त्यांनी देहत्याग केला. महाराजांनी ज्यावेळी देहत्याग केला त्याच्या काही क्षणांपूर्वी सुंदराबाई त्यांना भाताचा पेच पाजत होता. स्वामींनी 15 दिवस अन्नपाणी त्याग केलं होतं. त्यांचं ज्यावेळी समाधी घ्यायची वेळ जवळ आलेली त्यावेळी, तर महाराजांनी ज्यावेळी ते 3 चमचे भाताचे पेच घेतले, त्याच्यामध्ये महाराजांनी ज्यावेळी 3रा चमचा भाताचा पेच घेतला त्यावेळी त्या 3ऱ्या चमच्याला त्या वाटीतून भाताची 3 शीतखंड चिटकली होती. ते शीतं तशीच चिटकून चमच्याला महाराजांच्या मुखाला चिटकली, ओठांना कोपऱ्यामध्ये तोंडात. ती शीतं बाळाप्पा महाराजांनी एका डब्बीत ठेवली. ती डब्बी आजही गाभाऱ्यात आहेत. महाराजांनी देह सोडल्याच्या नंतरला ती शीतं बाळाप्पा महाराजांनी काढून एका डब्बीत ठेवली. ती डब्बी आजही आपल्या गाभाऱ्यात आहे. आणि त्या गाभाऱ्यामध्ये जी शीतं ठेवलेली आहे त्या डब्यामध्ये त्या शीतांचं रूपांतर कवड्यांच्या मालांमध्ये झालेलं आहे, ज्याला ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो. महाराजांनी जाणून दिलेले सर्वव्यापी मीच आहे, सगळ्यांच्या सगळेजण चाराचारात मी व्यापून आहे म्हणून हे महाराजांनी त्याचा उलकाडा करून दिला. आणि अशा महाराजांनी बरेच प्रसंग दिलेले अक्कलकोटमध्ये. यावेळी त्यांचं सगुण रूपामध्ये वावर होतं, त्यावेळी त्यांनी प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांनी दर्शन करून, कोणाला रामाच्या रूपामध्ये, कोणाला पांडुरंगाच्या रूपामध्ये, कोणाला दत्तांच्या रूपामध्ये, जसं बाळाप्पा महाराजांना दिगंबर रूपामध्ये दर्शन घडवलं. असं प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळं रूप देऊन दर्शन घडवलं. आणि त्या सगळ्या वस्तू बाळाप्पा महाराजांनी आज ज्यावेळी मंदिराची स्थापना केली 1901 मध्ये, त्यावेळी आतमध्ये स्थापना केली. स्वामींच्या सांगण्यावरतून बाळाप्पा महाराजांनी गादीची जागा चालवली. महाराजांनी देह सोडल्याच्या नंतरला त्यांचा देह उचलून पालखीत ठेवला, मेन्यात ठेवला. आणि त्या समाधी म्हणजे वटवृक्षातून त्यांचा देह तिकडून पालखीतून वाजत गाजत उत्साह साजरा करत चोळप्पांच्या वाड्यात नेला, ज्याला आज आपण समाधी मठ म्हणतो. चोळप्पांनी ऑलरेडी तिथे खड्डा खणून ठेवला होता आणि स्वामींना आग्रह केला की तुम्ही देह सोडल्याच्या नंतरला तुमची समाधी ही माझ्या दारात असावी, जेणेकरून माझ्या पुढच्या पिढ्यांना सगळ्यांना त्याच्या सेवेचा लाभ भेटावा. मग ते त्यांच्या सांगण्यावरून स्वामींनी आधीच सांगून ठेवलेलं की मी देह त्याग केल्याच्या नंतरला माझा देह चोळ्याच्या वाड्यात न्यायचा, हे शब्द उद्गारलेले. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा देह तिकडे नेला. आणि बाळाप्पा महाराजांनी इतर सगळ्या सेवेकरांनी स्वामींचा देह त्या चौथारामध्ये म्हणजे त्या खड्डा जो खंड होता त्याच्यामध्ये ठेवून समाधी पॅक केली. वरतून दगडाचा चौथारा ठेवला, दरवाजा बंद केला, समाधी पॅक केली. समाधी पॅक केल्याच्या नंतरला परगावावरतून आलेले सगळे स्वामी भक्त, गावकरी, जेवढेही सगळे सेवेकरी होते, प्रत्येकजण आपापल्या घरी वेळ जाईल तसं निघून गेले. बाळाप्पा महाराज अशी एकमेव व्यक्ती होती जी स्वामींच्या स्मरणात, आठवणीमध्ये
माझा बाप माझा गुरु मला सोडून गेला, ह्या धारणेत या दुःखामध्ये रडत बसली होती समाधीवरती. 3 दिवस अन्न पाणी त्याग करून, 3 दिवस अन्नाचा एकही कण खाला नव्हता, पाण्याचा एकही थेंब पेलं नव्हतं. 3 दिवस स्वामी नामाच्या जपामध्ये, स्वामींच्या स्मरणामध्ये त्या समाधीवरती बसले होते. दररोज नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ 2 टाईमला दरवाजा उघडायचे समाधीचा आणि खाली जाऊन स्वामींच्या शरीरावरती अत्तर लावायचे. असं हे त्यांचं नित्यक्रम 3 दिवस चालू होतं. 4थ्या दिवशी एक चमत्कार घडला. तो चमत्कार म्हणजे बाळाप्पा महाराजांना स्वामींचा समाधीतून आवाज आला. आणि जसं मागाशी सांगितलं की दुसऱ्यांदा आपल्याला हे जाणून दिलं आहे. महाराजांनी त्यावेळी पहिल्यांदा 3 मे 1878ला बाळाप्पा महाराजांना जाणीव करून दिली की माझं वास्तव्य कायमस्वरूपी तुझ्याकडे आहे. तर ते कसं? तर महाराजांचा आवाज आला की अरे बाळा, मी तुला उत्तराधिकारी ठरवलेलं इथे बसून रडण्यासाठी नाही. त्यांना जाणीव करून दिली की तू विसरतोयस तुला दिलेल्या त्या सगळ्या पवित्र गोष्टी, म्हणजे त्या 7 वस्तू ज्याला निजधाम वस्तू म्हणतो, त्या वस्तूंच्या स्वरूपात मी तुझ्याकडे कायम वास करतोय, हे तू विसरतोयस. गादी मात्र चालवणार तू असलास तरी निमित्त तू आहेस, पण चालवणार मात्र या वस्तूंच्या स्वरूपात मीच तुझ्याकडे. हे शब्द उद्गारले बाळाप्पा महाराजांना. आणि त्यावेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी हे आशीर्वाद दिला. आणि शेवटचं वाक्य महाराजांच्या मुखातून आलं आणि त्यावेळी समाधीतनं आवाज बंद झाला. ते वाक्य म्हणजे हम गया नहीं जिंदा. हे पहिल्यांदा महाराजांनी मुखातून काढलेले शब्द आहेत. तो जो महाराजांचा उपचार आहे मुखातून आणला, हम गया नहीं जिंदा, हा पवित्र मंत्र बाळाप्पा महाराजांना पहिल्यांदा ऐकू आलेला, स्वामींनी पहिल्यांदा त्यावेळी उद्गारलेला आहे. आज आपण हम गया नाही जिंदा याचा अर्थ असा काढतो की मी गेलेलो नाही, मी अजून जिवंत आहे, असं त्याचा शब्दाचा अर्थ होतो. पण ह्याच्या पलीकडेही बाळाप्पा महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्या शब्दांचा अर्थ. तो बाळाप्पा महाराजांनी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की हम गया नाही जिंदा म्हणजे महाराज आजही आहेत, त्यांना अंतही नाही आहे, त्यांना शेवटही नाही आहे, म्हणजे सुरुवातही नाही आहे, त्यांना शेवटही नाही आहे. महाराज हे एक वर्तुळ आहे. चालू झालेला प्रवास परत येऊन तिथेच थांबतो. कुठूनही चालू करा प्रवास, परत येऊन तो तिथेच थांबतो. म्हणजेच की त्याचा अर्थ असा होतो, कुठल्याही देवाची उपासना करा, कुठल्याही म्हणजे नामस्मरण कडला कुठल्या देवाचं अनुष्ठान करा, पूजापाठ करा, पारायण करा, हे सगळं फिरून स्वामींकडेच जातं. कारण स्वामी म्हणजे दत्त आहेत, स्वामी म्हणजे श्रीकृष्ण आहेत, आणि स्वामी म्हणजेच राम आहेत, आणि स्वामी म्हणजेच पांडुरंग. अशा सगळ्या देवांचा गुण त्यांच्यामध्ये. हे महाराजांनी बाळाप्पा महाराजांनी त्या शब्दांचा अर्थ जाणून घेतला. आणि मग नंतरला बाळाप्पा महाराजांना त्या गोष्टींची जाणीव झाली आणि तिथून उठून त्यांनी स्वामी नामाचा 22 वर्ष प्रचार केला, भारत भ्रमण करून. भारत भ्रमण म्हणजे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन, प्रत्येक खेडागावामध्ये जाऊन स्वामींच्या अगाध लीला आहेत त्याचा प्रचार केला. महाराज कोण? दत्त अवतारी. दत्त अवतारी म्हणजेच कोण? स्वामी. आणि स्वामी म्हणजेच दत्त आहे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून दिली. महाराजांच्या ज्या अगाध लीला त्यांनी ज्या चमत्कार केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली, सगळ्यांच्या निदर्शनात आणलं, स्वामीनामाचा प्रचार केला. आणि त्या सगळ्या 7 गोष्टी ज्या आहेत पवित्र, त्या सगळ्या बाळाप्पा महाराजांनी भारत दौऱ्याच्या दरम्यान घेऊन गेल्या आणि सगळीकडे त्याचं दर्शनाचा लाभ सगळ्यांना दिला. आणि 1901 अक्कलकोटला परत आले. 1901ला परत आल्याच्या नंतरला मठाची उभारणी केली, आतमध्ये सगळ्या पवित्र गोष्टी स्थापना केल्या आणि मग त्याच्यानंतरला मंदिराची स्थापना करून दर्शनाला सुरुवात झाली. बाळाप्पा महाराजांना स्वामींनी नेहमी एक शब्द वापरलेत की मी तुला माझ्यासारखा बनवतो. आणि खरंच स्वामींचे शब्द तंतोतंत खरे ठरले. जसं आपण बाळाप्पा, आता हा फोटो झाकला ॲक्च्युली, बाळाप्पा महाराजांच्या हाताच्या इथे पुढे पंचबैलपत्र आहे, म्हणजे आपण ते जे भांडं घेतो ज्याच्यामध्ये चमचा ठेवतो, पळी पात्र म्हणतो. तर महाराज ज्यावेळी सगुण रूपामध्ये अक्कलकोटात वावरत होते तर त्यांच्याकडे त्रास्तावलेली जी काय भक्त येत होती स्वामींकडे, त्यांचं जे काय रडगाणं घेऊन येत होते, महाराजांकडे जे काय त्यांचं आजारपण घेऊन येते, इतर कोणत्याही गोष्टीचे त्यांचे प्रॉब्लेम्स होते जे महाराजांकडून घेऊन यायचे, तर महाराजांनी त्यांच्यावरती ज्यांच्यावरती कृपादृष्टीचा हात ठेवलेला आहे त्यांचं आयुष्याचं सोनं झालं आहे. आणि त्यातल्या त्यात महाराज ज्यांना तीर्थ द्यायच्या पळी पंचपत्रातून, त्या तीर्थाच्या 4 थेंबांनीच समोरच्याच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. तेच बाळाप्पा महाराजांच्या हातातून घडलेलं आहे पुढे कार्य. बाळाप्पा महाराजांना स्वामींनी त्यांच्यासारखं बनवलेलं आहे, म्हणून त्यांना त्यांच्या गादीवरती विराजमान केलेलं. आणि बाळाप्पा महाराजांच्या हातातून ज्यावेळी पंचबेलपत्रातून इथे येणाऱ्या त्रास्तावलेल्या भक्तांना ज्यावेळी तो तीर्थ दिला जायचा, त्या तीर्थाने त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. हा सगळा चमत्कार बाळाप्पा महाराजांच्या हातातूनही नंतरला घडलेला आहे. आणि मग नंतरला 22 वर्ष भारत भ्रमण करून आणि 10 वर्ष अक्कलकोटात गुरुमंदिरात बसून महाराजांनी गादी चालवली. आणि 1910मध्ये बाळाप्पा महाराजांनी देहत्याग केला. तर आतमध्ये जो मुखवटा दिसतोय तो बाळाप्पा महाराजांचा आहे. नागाच्या पानाच्या खाली मुखवट्याच्या खाली एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या खाली बाळाप्पा महाराजांचा देह आहे, ज्याला भुई समाधी म्हणतात. भुई समाधी म्हणजे ज्या समाधीवरती संपूर्ण देवघर उभं आहे त्याला भुई समाधी म्हणतात. तर बाळाप्पा महाराजांच्या समाधीवरती हा अखंड देवघर आपला उभा आहे. आतमध्ये सगळ्या पवित्र गोष्टी स्थापना केलेल्या आहेत. समोर पायऱ्यावरती गेलं तर लक्ष करून बघाल तर ते 2 पादुका ज्या सांगितल्या त्या चिन्मय पादुका आहेत. त्याच्यावरती जे अंगठे आहेत त्या अंगठ्यांवरती स्फटिकाची माळ ठेवली होती, स्वामींनी वापरलेली आहे. तसंच ह्या बेडच्या जो शेजघर आहे त्या कोपऱ्यामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसते, तिथून दिसत असेल तर गणपतीच्या मूर्तीच्या डोक्याच्या वरती जी रुद्राक्षाची माळ ती स्वामींच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ. ह्या 2 गोष्टी त्यातल्या त्यात महाराजांनी दिलेल्या त्यातल्या त्यात दिसत, बाकी सगळ्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत त्या दिसत नाहीत. असं आपल्या मठाचा थोडक्यात इतिहास आहे. त्याचसोबत बाजूला राम मंदिर आहे, त्याचंही अवश्य दर्शन घ्या. राम मंदिराचं वैशिष्ट्य असं की 350 वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे. म्हणजेच की अक्कलकोटामध्ये ह्या मंदिराची वास्तूही नव्हती त्यावेळी, म्हणजे स्वामींचं कार्यही त्यावेळी चालू नव्हतं अक्कलकोटात.
त्यावेळीची गोष्ट आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, शिवकालीन म्हणजे, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रामदास स्वामींनी मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि अख्ख्या जगामध्ये, मी भारतात नाही सांगत, तर अख्ख्या जगामध्ये असं एक 1 पीस मूर्ती आहे. त्याचा आता तुम्हाला उल्लेख द्यायचा झाला, वर्णन करायचा, तर रामलल्ला ज्यावेळी अयोध्या सोडून 14 वर्ष वनवास भोगायला गेला होता, आणि ज्यावेळी तिथे गेल्याच्या नंतरला ज्यावेळी सीताहरण झालं, मग सीताला सोडण्यासाठी जे काही त्यांचा प्रयत्न चालू होता, आणि ज्यावेळी रावणाचा वध केला, त्यावेळी ज्यावेळी रामलल्ला परत त्याच्या घरी आला म्हणजे अयोध्येला, तर ज्यावेळी रामलल्लाने ज्यावेळी अयोध्येत सोडलेलं वनवासाला जाताना, त्यावेळी दुष्काळ पसरला होता पूर्ण अयोध्यामध्ये. कुठलाही सण साजरा केला गेलेला नव्हता. पण ज्यावेळी रामलल्ला परत आले होते त्यावेळी ऑटोमॅटिकली सगळं तिथे एक दुष्काळ जो भाग पडला होता, तिथून अचानक फुलं उमटली, झाडं उमटली, आणि खूप चांगलं वातावरण झालं. आणि त्याच्यानंतरला पहिला सण कुठला साजरा केला असेल तर रामलल्ला आल्याच्यानंतरला तो सण होता दिवाळीचा. तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती रामलल्लांचं परत अयोध्येला येणं झालं. तिकडे आल्याच्या नंतरला राजा आणि राणी म्हणजेच की राम आणि सीता हे दोघे गादीवरती विराजमान झालेले. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो तर चौघांचा समावेश असतो मंदिरामध्ये, राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान. पण आपल्या मंदिरामध्ये फक्त 2 जणांचा समावेश आहे, राम आणि सीता. म्हणजे ज्यावेळी ते दोघे परत आले होते त्यावेळी विराजमान झाले राजा आणि राणी, त्यावेळी रामाने सीतेला कडेवर बसवलेलं, त्याची प्रतिकृती आपल्या मंदिरामध्ये येईल. रामाने सीतेला मांडीवर बसवलं म्हणजे कडेवर बसवलेलं आहे. अशी ही एकमेव अख्ख्या जगामध्ये मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला महाराजांच्या म्हणजेच रामलल्लांच्या बाजूला 4 सेवेकरी आहेत, चौरी घेऊन हातावरती, त्यांना सेवा करतात. आणि महाराजांच्या रामलल्लांच्या मूर्तीच्या खाली 4 वानरसेना आहेत जे महाराजांचा उत्साह साजरा करतात की ते आलेत परत म्हणून. अशी ही एकमेव पूर्ण जगामध्ये मूर्ती आहे जी कुठेही तुम्हाला पाहायला भेटेल. तसंच ते राम मंदिर आहे. मागेच आपला अन्नपूर्णा देवी आहे, बाजूला गौशाला जी स्वतः गजानन महाराजांनी अक्कलकोटात त्यांचं ज्यावेळी गादीवरती विराजमान होते त्यावेळी त्यांनी स्थापना केली. अशा आपल्या मठाची थोडक्यात माहिती दिलेली आहे. स्वामी समर्थ. प्रसाद घेत आठवणीने घ्या ज्यांनी नाही घेतलेला आहे. दररोज 12:30 ते 4 दुपारी आणि रात्री 8 ते 11:15 2 टाईमचा 12ही महिने महाप्रसाद असतो आपल्या मठामध्ये. खूप छान माहिती. थँक्यू.